तर आपल्या सोबत सिंधुदुर्ग मधून विशाल रेवडेकर जोडले गेलेले आहेत। विशाल, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? यस यस जान्हवी बोला। जी 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 आता आपण नेमके कोणत्या मतदान केंद्रावरती आहात आणि तिथल्या एकंदरच मतदारांची संख्या पाहता मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वाटते का? निश्चितच जान्हवी, आज सकाळपासूनच विधानसभा संघामध्ये जे मतदान केंद्र आहे त्याच्यावर गर्दी जी आहे ती ठिकठिकाणी पाहायला मिळते। कणकवलीतल्या या 5 नंबर शाळेकडे मी आत्ता आहे, ज्या ठिकाणी वैभव नाईक यांनी आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावत आहेत। आत्ताच काही वेळापूर्वी वैभव नाईक जे आहेत ते या शाळेमध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मतदान करून वैभव नाईक देखील बाहेर येताना पाहायला मिळत आहेत। तसंच जर पाहिलं तर वैभव नाईक हे कुडाळ मालवण मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी आता काही वेळापूर्वीच वैभव नाईक दाखल झाले। त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाच पद्धतीचं मतदानाचा संमिश्र प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळत आहे। मतदान केंद्रांवर अगदी सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे। आमदार वैभव नाईक यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मला माध्यमांशी ते बोलत आहेत, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया। नक्कीच जान्हवी, सावकाश 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 गडबड करू नका रे काय। ए, लोकांना जाऊ हा ये हां मतदानाचा हक्क बजावला काय सांगू? निश्चितपणे आज मतदानचा हक्क बजावला आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार उद्धवजी नेतृत्वाखाली येईल याचा विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकांनी घराणेशाही, गुंडेशाही आणि च्या विरोधात मतदान केलेलं निश्चित करणार आहे आणि मी मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी होणार आहे। सर, कणकवली मतदारसंघासाठी आता आपण मतदान केलं। कणकवली आपल्याकडून संदेश पारकर उभे आहेत, समोर नितीश राणे आहेत, कसं चित्र पाहतात? संदेश पारकर सामान्य कार्यकर्ते आहेत आणि त्यांना लोक या मतदारसंघातील उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी देतील। थँक्यू। तर निश्चितच जान्हवी, जर पाहिलं तर या ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळतो। वैभव नाईक यांनी देखील म्हटलं की आपला मतदारसंघातील जो उमेदवार आहे तो या ठिकाणी आता मतदानातून एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि त्याची निवड जी आहे ती निश्चितच येथील लोक करतील। आणि जर दुसरीकडे पाहिलं तर वैभव नाईक यांचं मतदान झालेलं आहे। पुढील काही वेळातच नारायण राणे असतील, त्याचप्रमाणे नितेश राणे दिलेल्या सविस्तर माहितीसाठी